अशोक चव्हाण आणि अमर राजूरकरांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश। भाजपमध्ये येण्याचा वैयक्तिक निर्णय, चव्हाणांची प्रतिक्रिया। आणखी काही नेत्यांसोबत चर्चा सुरू। देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचा सल्ला। उपमुख्यमंत्रीपद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागासाठी चव्हाण आग्रही। चव्हाणांच्या प्रस्तावाला भाजपच्या बड्या नेत्याच्या विरोधानंतर राज्यसभेवर तडजोड झाल्याची सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केंद्रीय भाजप करेल। देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण। तर चव्हाण उद्या राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता। पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये एकजूट कायम असल्याचा दावा। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर, नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता। भाजपत लायकी नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचा पक्ष फोडावा लागतो। उद्धव ठाकरेंचा मोदींसह फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल। तर भाजपची मस्ती उतरवावी लागेल, ठाकरेंचा इशारा। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरणार, राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू। राज्यसभेसाठी मवियाकडनं कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यास शरद पवार आग्रही। तर सर्वाधिक मतं असल्यानं आपला उमेदवार देण्यास काँग्रेस आग्रही। 20 फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन, सगळे सोयरे तरतुदीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावर कायदा पारित होण्याची शक्यता। सोनिया गांधी यंदा राज्यसभेची निवडणूक लढणार, राजस्थानमधनं भरणार अर्ज। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन चिघळलं। दिल्ली हरियाणामधील शंभू बॉर्डरवर आंदोलकांनी बॅरिकेड तोडले, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्याला सुरुवात। अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याकडून स्वागत। अबुधाबीतल्या मंदिराचं उद्या मोदींच्या हस्ते लोकार्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।